हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर उपमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. ओके, चलो आजच्या या लेक्चर मध्ये आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं नेक्स्ट बेसिक पाहणार आहोत. तर ठीक आहे, वर्ड्स विच मोटिवेट यू मध्ये काय आहे आपल्याकडे की यश मिळवण्यासाठी शॉर्टकट नसतो, त्यासाठी फक्त मेहनतीचा रस्ता असतो. यश मिळवायचं असेल तर मेहनत करावीच लागेल, मेहनतीशिवाय पर्यायच नाही आहे. स्वप्न पाहून स्वप्न पूर्ण होत नाहीत, तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल, त्याच्यावरती काम करावं लागेल, ऍक्शन घ्यावी लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. तर मेहनत कोणासाठी घ्यायची, तर जे लोक आपल्यासाठी मेहनत घेत आहेत त्यांच्यासाठी आपण मेहनत घ्यायची. जसे की आपले मायबाप सध्या ढोर मेहनत करत आहेत आपल्यासाठी, म्हणून आपण त्यांना डोळ्यासमोर ठेवून, त्यांची परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून, त्यांची मेहनत डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या क्षेत्रात मेहनत घ्यायची. म्हणजे उद्या चालून आपलं काही ना काही चांगलं झालं पाहिजे या हिशोबानं. तर ठीक आहे, चला समोर काय तर की आता पहा, नेक्स्ट आपलं जे बेसिक आहे हे बेसिकचे लेक्चर आहेत एकदम चांगले करायचे भाऊ, याच्याशिवाय पर्याय नाही. एक सांगतो, एकदम चांगले म्हणजे एकदम चांगले. मी थोडं घेऊन राहिलो, हे जे सिरीज आहे याच्यामध्ये थोडं खाऊन राहिलो, पण हे पचलं पाहिजे, हे पचिन म्हणून मी आपण थोडं घेऊन राहिलो. नाही तर काय भाऊ, 2 घंटे मी काही प्रॉब्लेम नाही ना, 2 घंटे मी इथं शिकवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मी प्रत्येक दिवशी क्लासवर 4 ते 5 घंटे शिकवतो, काही फरक नाही पडत. 2 तास इथं काहीच मोठी गोष्ट नाही. पण आपल्याकडे वेळ आहे, सीईटी आपली आणखीन दूर आहे, काही जवळ नाही, आणखीन काय भरपूर दूर आहे. ज्या अर्थी आपले एक्झाम खतम होतील त्या अर्थी आपण पाहू किती स्पीडनं घेणार आहोत. तर सध्या एकदम व्यवस्थित करा. पहा, की पॉइंट्स मध्ये काय म्हणते, द इक्वेशन ऑफ द एक्स ऍक्सिस इज 0. एक्स ऍक्सिसचं इक्वेशन काय असते तर 0 असते. 1 मिनिट फक्त पेन घेऊ द्या, एक चांगला पेन घेतो, लाल कलरचा आपल्याला आवडत नाही तर काळ्या कलरचा पेन घेतो. ओके याची बढिया चलो. पहा, समजा हे आपली कार्टेशियन सिस्टीम, हा आपला एक्स ऍक्सिस आहे, हा आपला वाय ऍक्सिस आहे. द इक्वेशन ऑफ द एक्स ऍक्सिस कधी जर विचारलं, द इक्वेशन ऑफ द एक्स ऍक्सिस काय असते तर y इज इक्वल टू 0 अँड द इक्वेशन ऑफ द y ऍक्सिस इज x इक्वल टू 0. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, याच्याशिवाय पर्यायच नाही. पहा, हे लक्षातच असलं पाहिजेत. काय आता पुढे काय म्हणते, पॅरलल लाईन्स. आता पॅरलल लाईन्स मध्ये काहीतरी आपल्याकडे पॉइंट्स आहेत. काय पॉइंट्स आहेत तर आता याच्यामध्ये थोड्याशा गोष्टी आपल्याला लागतील. तर हे थोडंसं मी रफ करतो, एक चांगली कार्टेशियन सिस्टीम काढतो एकदम पद्धतशीर. पहा, आता जर आपण कार्टेशियन सिस्टीम घेतली, हा झाला आपला एक्स ऍक्सिस, हा झाला आपला वाय ऍक्सिस, हा झाला आपला निगेटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणजे एक्स डॅश, हा झाला निगेटिव्ह वाय ऍक्सिस म्हणजे वाय डॅश. ओके, तर मग इथं आपला हा ओरिजिन पॉइंट आहे O 0. त्यानंतर इकडे काय असते तर इकडे पॉइंट्स असतात. समजा इथे घेतला आपण 1, इथे घेतला 2, इथे घेतला 3, इथे घेतला 4. इकडे जर गेलो तर -1, इथं जर गेलो तर -2, इथं जर गेलो तर -3. वाय ऍक्सिस हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आहे. इथं 1, इथं 2, इथं 3, इथं -1, इथं -2, इथं -3 असे आपल्याकडे पॉइंट्स आहेत. काय तर काय म्हणते, पहिला पॉइंट म्हणते, द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. आता समजा एक कार्टेशियन सिस्टीम छोटीशी काढली मी ना, हा एक्स ऍक्सिस आहे आणि एखादी लाईन पॅरलल आहे. ही लाईन आहे पॅरलल आहे, कशाला तर एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू द एक्स ऍक्सिस ऍट अ डिस्टन्स के, समथिंग काहीतरी डिस्टन्स आहे, 1 वर आहे, 2 वर आहे, 3 वर आहे, 4 वर आहे, 5 वर आहे, अप टू इन्फिनिट आहे ना. तर द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू द एक्स ऍक्सिस ऍट अ डिस्टन्स के लाईन अबोव द एक्स ऍक्सिस. अबोव द एक्स ऍक्सिस, अबोव म्हणजे वरती, बिलो म्हणजे खाली, राईट म्हणजे राईट, लेफ्ट म्हणजे लेफ्ट. ओके, मग काय म्हणते, अबोव द एक्स ऍक्सिस द इक्वेशन विल बी y इज इक्वल टू के. म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे, तो काय तर पॉझिटिव्ह, कारण की हा जो y ऍक्सिस आहे तो y ऍक्सिस तर पॉझिटिव्ह आहे. हे जे पहा, या y ऍक्सिस वर काय तर सगळे पॉझिटिव्ह आपल्याकडे हे डिजिट्स आहेत. मग हा ऍक्च्युअल मध्ये y ऍक्सिसला इंटरसेप्ट करून राहिला, पण पॅरलल कशाला आहे तर x ऍक्सिसला पॅरलल आहे. म्हणून भाऊ लक्षातच ठेवायचं, द लाईन विल बी पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. The line will be parallel to the x-axis. The equation will be काय राहते, y is equal to k. त्यानंतर पुढे काय म्हणते, the equation of the line parallel to the x-axis. अबोव झाल्यानंतर आता बिलो. आता अबोव वाला असते पॉझिटिव्ह, तर बिलो वाला असते निगेटिव्ह. आपल्याकडे लक्षात येऊन राहिलं, अबोव वाला पॉझिटिव्ह, बिलो वाला निगेटिव्ह. ओके, मग पहा काय म्हणते, द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू द x-axis at a distance k lying below the x-axis. कुठे लाय करून राहिला, बिलो द x-axis. the y is equal to काय राहते तर -k. त्यानंतर पुढे काय म्हणते, द इक्वेशन ऑफ द लाईन. आता अबोव झाला, बिलो झाला. आता द इक्वेशन ऑफ द लाईन हे दोन्ही कशाला पॅरलल होते तर एक्स ऍक्सिसला पॅरलल होते. द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू द वाय ऍक्सिस. आता कुठे आलो आपण, वाय ऍक्सिस वरती आलो. द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू द वाय ऍक्सिस. त्यानंतर ऍट अ डिस्टन्स h, समजा h डिस्टन्स घेतलं ऑन अ राईट साइड. पहा, राईट साइड म्हणजे या साइडले, डोक्यात चाललं का, राईट साइड म्हणजे या साइडले. पहा, मी जर उभा ना, समजा मी या बोर्डच्या इकडे हे करून आपलं फेस करून जर उभा, तर हे झाली माझी राईट साइड, हे झाली माझी लेफ्ट साइड. आता राईट साइड समजा राईट साइडले जर असलं तर ते काय राहते तर पॉझिटिव्ह एच, काय राहते पॉझिटिव्ह एच, आणि लेफ्ट साइडले असलं तर काय राहते निगेटिव्ह एच. सेम स्टेटमेंट आहे. काय म्हणते, द इक्वेशन ऑफ द line parallel to the y-axis distance
h distance on the left side, the y axis is x equal to minus h. समजलं काय? The equation of the line parallel to the x axis above the x axis ते राहते y इज इक्वल टू के. समजा समथिंग त्याच्यामध्ये हे चेंज होतील बरं, हे त्याचं टेन्शन घेऊ नका. बिलो असेल तर मायनस राहते, राईट साईडला असेल तर पॉझिटिव्ह राहते, लेफ्ट साईडला असेल तर निगेटिव्ह राहते. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पुढे काय म्हणते? अँगल बिटवीन द इंटरसेक्टिंग ऑफ द लाईन. अँगल बिटवीन द इंटरसेक्टिंग ऑफ द लाईन. समजा एखादी लाईन अशी आहे, दुसरी लाईन हे अशी आहे, हे एकामेकाला काय करून राहिले? इंटरसेक्ट करून राहिले. जर हा अँगल काढायचा असेल, पहा समजा इथं आपण एक इन्क्लिनेशन घेतलं, एक अँगल घेतला, तो अँगल काढायचा असेल तर आपल्याकडे काय आहे? तर फॉर्म्युला आहे. आता याच्यासाठी थोडंसं बेसिक आपल्याला पाहावं लागेल. थोडंसं बेसिक काय पाहायचं? तर मी काय केलं, एक ऍड केला. पहा, एक स्लाइड घेतली. समजा एक लाईन आहे, समथिंग एक काहीतरी लाईन आहे, समथिंग एक दुसरी काहीतरी लाईन आहे. आता लाईन आहे तर लाईनले काय असते? तर इम्पॉर्टंट गोष्ट असते लाईनले असते एखादा स्लोप. स्लोप कशाने डिनोट करतो आपण? m न. आता लाईन 1 आहे तर याचा स्लोप m1, याचा स्लोप काय आपल्याकडे? m2. असे दोन स्लोप आहेत. आता m1 m2 जर दोन पॅरलल लाईन असतील तर m1 इज इक्वल टू काय असते? m2. आणि लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील तर काय राहते? m1 मल्टिप्लाइड बाय m2 इज इक्वल टू -1. और मध्ये काय म्हणू शकतो की स्लोप ऑफ द वन लाईन इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ द स्लोप ऑफ द सेकंड लाईन, अँड ते निगेटिव्ह पण असते. हे गोष्ट आपण घेऊ शकतो. म्हणजे काय? तर भाऊ पहा, हा m1 इज इक्वल टू m2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर कशात जाईल? डिवायडेशन मध्ये. आता हे सेम लिहू शकतो आपण, m2 इज इक्वल टू -1/m1 असं लिहू शकतो. आता एखादी लाईन अशी चालली, ओके, आणि ह्या लाईनने या लाईनने काय केलं? इंटरसेप्ट केलं. पहिल्या लाईनला दुसऱ्या लाईनने इंटरसेप्ट केलं. आता लाईन्स जर, आता याच्यामध्ये आणखीन गोष्टी येतात. जर लाईन ओरिजिन मधून पास होत असेल तर इक्वेशन काय बनते? लाईन जर ओरिजिन मधून पास होत नसेल तर इक्वेशन काय बनते? ते पण मी तुम्हाला सांगतो. 2 मिनिटं फक्त दम धरा. आता हे लाईन आहे, समजा या लाईनचा स्लोप आहे m1, या लाईनचा स्लोप आहे आपल्याकडे m2. आता m1 m2च्या भरोशावर हा जो अँगल आहे, हा जो इन्क्लिनेशन आहे, आपण काढू शकतो विथ द हेल्प ऑफ दोस फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला आहे? तर if the theta is the acute angle between the lines having the slope m1 and m2, then the tan theta is equal to mod of m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. इथं प्लस पाहिजे काय? 1 plus m1 into m2. ओके, याच्या भरोशावर आपण काढू शकतो. त्यानंतर इक्वेशन ऑफ द लाईन डिफरंट फॉर्म्स. आता वेगवेगळ्या फॉर्म्सचे, हे 11th मधला आहे, 11वी मधला आहे, डायरेक्ट लक्षात ठेवा लागते भाऊ. आता हे कसं येते, कसं नाही येत, हे सगळं मी तुम्हाला 11th मध्ये एकदम मस्त, एकदम जबरदस्त सांगितलं होतं. जर येत नसेल तर फिर ओके, आता त्याला काही पर्याय नाहीये. तर डायरेक्ट लक्षात ठेवा की इक्वेशन्स ऑफ द लाईन्स ऑफ द डिफरंट फॉर्म. सगळ्यात पहिले स्लोप पॉईंट फॉर्मचे इक्वेशन असते y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. स्लोप पॉईंट फॉर्मचे इक्वेशन y इन ब्रॅकेट y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म काय असते? y इज इक्वल टू mx प्लस c. त्यानंतर 2 पॉइंट्स फॉर्म काय राहते? y x मायनस x. ही आपण मागे पुढे लिहू शकतो, काही लोड नाही, कारण की इक्वल टू मध्ये आता काय x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1. हे झालं 2 पॉइंट फॉर्म्सचं. त्यानंतर आणखीन इक्वेशन्स आहेत आपल्याकडे. आणखीन काय आहे? तर डबल इंटरसेप्ट फॉर्म काय असते? x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू 1. त्यानंतर नॉर्मल फॉर्म a cos अल्फा प्लस x cos अल्फा प्लस y sin अल्फा इज इक्वल टू p. आणि जनरल फॉर्म ऑफ द लाईन आपल्याला माहितच आहे, काय आहे? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आतापर्यंत आपण पाहिलेले हे जेवढेही आपले इक्वेशन्स आहेत, हे इक्वेशन भाऊ कसे असले पाहिजेत? एकदम जबरदस्त म्हणजे कसे? पोपटासारखे. कसे? तर स्लोप पॉईंट फॉर्मचे इक्वेशन y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. त्यानंतर दुसरा आपल्याकडे स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, त्यानंतर आहे 2 पॉइंट्स फॉर्म. हे तुम्हाला करायचे आहेत, केल्याशिवाय पर्याय नाही आहे, है ना? केल्याने होत आहे, आधी केल्याची पाहिजे. पण काय केल्याची पाहिजे? तर अभ्यास केल्याची पाहिजे. ओके, चलो. तर डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम अ लाईन. आता त्याच्या आधी आपण एक थोडासा कन्सेप्ट पाहू. काय पाहिजे होतं आपल्याला? किंवा जनरल इक्वेशन ऑफ द लाईन. आता जनरल इक्वेशन, समजा आपल्याकडे एक कार्टेशियन सिस्टम आहे, एखादी लाईन चालली अशी, है ना? आता हे लाईन ओरिजिन मधून चालली नाही, हा झाला आपला ओरिजिन पॉईंट. ओरिजिन मधून चालली नाही आहे, ओरिजिन मधून चालली नाही आहे म्हणजे याचं इक्वेशन बनते ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0, है ना? कॉन्स्टंट याच्या सोबत असते. आता समजा सेम कार्टेशियन सिस्टम एखादी लाईन कशातून चालली? ओरिजिन मधून चालली, तेव्हा याचं इक्वेशन बनते ax प्लस by इज इक्वल टू 0. याच्यासोबत कॉन्स्टंट नसते. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके, भरपूर गोष्टी आहेत. आणखीन स्लोप कसा आहे, तर या लाईनचा स्लोप काय, त्या लाईनचा स्लोप काय, स्लोपचे 3 फॉर्म्युले आहेत, त्या गोष्टी सगळ्या आपण पाहणारच आहोत. आता हे आणखीन कामाचं, हे लक्षात ठेवावं लागते. काय ते? डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम अ लाईन. डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम द लाईन, त्याच्यामध्ये डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम द लाईन.
आता वेगवेगळे डिस्टन्स आहेत, ओरिजिन पासून आहेत, ऍक्सिस पासून आहेत, वेगवेगळे आहेत. तर काय म्हणते द डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम द लाईन्स, लाईन कुठली आपली AX लाईन्स आहे, लाईन AX प्लस BY प्लस C इज इक्वल टू 0 इज गिवन बाय काय असते, P इज इक्वल टू मॉड ऑफ C अपॉन अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. काय डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम द लाईन, डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम द लाईन हे लक्षात असलंच पाहिजे, याच्याशिवाय पर्याय नाही आहे. 11th मधला आहे हे. त्यानंतर पुढचं आहे डिस्टन्स ऑफ अ पॉइंट x1 y1. पहा पहिलं होतं ओरिजिन मधून, आता काय तर एक सर्टन पॉइंट्स आहेत आपल्याकडे x1 आणि y1. पहा द डिस्टन्स ऑफ द पॉइंट x1 y1 फ्रॉम द लाईन AX प्लस BY प्लस C इज इक्वल टू 0 हे काय असते, तर पहा इथं P इज इक्वल टू मॉड ऑफ P इज इक्वल टू मॉड ऑफ AX1 प्लस BY1 प्लस C अपॉन अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. काय चेंज झालं, तर काही चेंज झाला नाही, जास्ती गोष्टी चेंज झाल्या नाही आहेत. पहा याच्यामध्ये काय होतं, C अपॉन अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर, कारण की हे ओरिजिन मधून होतं. आता ओरिजिन मधून झाल्यानंतर दुसरं समजा सर्टन पॉइंट वरती आहे, x1 y1 सर्टन पॉइंट वरती आहे, तर P इज इक्वल टू मॉड ऑफ AX1 प्लस BY1 प्लस C अपॉन मॉड ऑफ अपॉन अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर हे मॉड मध्ये. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्सचं डिस्टन्स पहा काय म्हणते, द डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन, ह्या अशा दोन लाईन्स आहेत, समजा दोन पॅरलल लाईन आहेत, तर काय म्हणते AX प्लस BY प्लस C1 इज इक्वल टू 0 अँड AX प्लस BY प्लस C2 इक्वल टू 0 गिवन बाय, तर त्याचा डिस्टन्स असते मॉड ऑफ C1 मायनस C2 अपॉन अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. ही गोष्ट लक्षात ठेवायची. पुढे ठेवायची तर ठेवायचीच. लाईन्स विथ द गिवन स्लोप, आता इक्वेशन ऑफ द लाईन हॅव्हिंग द स्लोप m, एखादी लाईन आहे त्याचा स्लोप काय m आहे, अँड पासिंग थ्रू द ओरिजिन मधून जर जात असेल तर y इज इक्वल टू काय राहते, mx राहते. त्यानंतर इक्वेशन ऑफ द लाईन हॅव्हिंग द स्लोप n अँड पासिंग थ्रू द पॉइंट्स x1 y1 मधून जात असेल तर y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1 आपण सध्याच पाहिलं होतं, मागं पाहिलं होतं आहे ना, आपण घेतलेलं आहे आपण. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म पण घेतला आपण. त्यानंतर mx ठीक आहे, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, द स्लोप इंटरसेप्ट फॉर्म ऑफ द लाईन इज इक्वल टू काय राहते, y इज इक्वल टू mx प्लस c, वेअर c इज द y इंटरसेप्ट ऑफ द लाईन. त्यानंतर इंटरसेप्ट फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म आपण घेतला, नॉर्मल फॉर्म पण सध्याच घेतला आपण. हे मागं जे आपण सध्या सांगितलं ना, जे आपण कथा कीर्तन घेतलं तेच आहे, फक्त थोडंसं काय तर थोडंसं इलॉबरेट करून सांगितलं आहे, तर काही गरज नाही आहे. डायरेक्ट इक्वेशन लक्षात ठेवा. ओके चलो. Then general form of the line. General form काय, the line will be not passing through the origin. Then the equation of the line असते ax plus by plus c is equal to 0. असं काहीतरी असते. ax plus by plus c is equal to 0. आपण स्मॉल मध्ये घेतो आणि कॅपिटल मध्ये घेतलं, हे मोठे माणसं, काय टेन्शन घेणार तुम्ही. चला काय म्हणते, द स्लोप ऑफ द लाईन ax plus by plus c is equal to 0. याचा स्लोप काय असते, स्लोप असते m is equal to minus a by b. काय असते, m इज इक्वल टू मायनस a बाय b. आपण स्मॉल मध्ये घेत होतो आणि कॅपिटल मध्ये घेतलं, चालते ना, काही लोड नाही. स्लोप असते मायनस a बाय b, लक्षात ठेवायचं. त्यानंतर काय म्हणते, एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट का राहतात, एक्स इंटरसेप्ट का राहते आणि वाय इंटरसेप्ट का राहतात. तर एक्स इंटरसेप्ट ऑफ द लाईन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 हे असते मायनस c बाय a, आणि वाय इंटरसेप्ट काय असते मायनस c बाय b. एक्स इंटरसेप्ट पहा, एक्स सोबत कोण आहे तर a आहे म्हणून त्यानंतर कॉन्स्टंट घेतला मायनस साइन, जशी c अपॉन a, आणि y सोबत कोण आहे तर b, मायनस c अपॉन b. निपटलं. डायरेक्ट लक्षात ठेवायचं. ओके, ठेवायचं म्हणजे ठेवायचंच. पुढे अँगल बिटवीन द टू लाईन्स थिटा, हा सध्याच पाहिला आपण काय तर है ना. त्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे मेन कन्सेप्ट. फक्त 2 मिनिटं मला पाहू द्या किती वेळ झाला. ठीक आहे, चला ठीक आहे. आजचं हे 13 मिनिटं झाले आजच्या लेक्चरमध्ये, तर 13 मिनिटं सफिशियंट आहेत. मी म्हणतो जेवढं आजचं सांगितलं तेवढं एकदम व्यवस्थित करा, एकदम चांगलं करा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये एका पूर्ण लेक्चरमध्ये, एका टोटल लेक्चरमध्ये जवळपास मी म्हणतो आपल्याला अर्धा पाऊण तास, 40 म्हणजे 30, 40, 45 मिनिटं लागतील. 45 मिनिटमध्ये आपण टोटल पेअर ऑफ स्ट्रेट लाईन टोटल उडून टाकू, टोटल बेसिक उडून टाकू. त्यानंतर फक्त तुमचे शॉर्टकट राहतील. शॉर्टकट झाल्यानंतर पुढच्या गोष्टी आपण पाहू. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.